जय भीम। आज आपल्यासोबत आहेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर भीमरावजी यशवंतराव आंबेडकर सर आहेत। सार्वभौम राष्ट्राच्या या वृत्तपत्र निवेदिका मी प्रज्ञा नागेश ठोंबे सरांचं इथे खूप खूप आभार प्रदान करते आणि सरांना सप्रेम जय भीम। सर, तुम्हाला एक प्रश्न करू इच्छिते। साहित्य संमेलनाचा हा जो कार्यक्रम जो आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर म्हणजे आपण कशा प्रकारे भूमिका करायला हवी आणि त्या बाबतीत सर तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल सर, प्लीज। निरंजन पाटील हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत। त्यांच्या वयाला आज 75 वर्ष होत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांची 2 पुस्तकं आज त्यांचं उद्घाटन वगैरे आज झालेलं आहे। साहित्य समाजामध्ये म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये, आंबेडकरी समाजामध्ये, म्हणजे सगळ्या महापुरुषांना मानणाऱ्या समाजामध्ये ते साहित्य आपलं मोठ्या प्रमाणामध्ये जातं आणि ही चळवळ आपली सुरुवात झालेली आहे साहित्याच्या माध्यमामधून, ती अधिक लोकांपर्यंत पोचावी, नवीन पिढीपर्यंत पोचावी, नवीन पिढीला वाचनाची गोडी लावावी। त्याच्यासाठी पालकांनी लहानपणापासून ह्या लहान मुलांना मुलींना वाचनाची जर सवय लागली तर पुढील आयुष्यामध्ये ह्या मुलांना वाचनाची सवय जास्त लागते, जास्त साहित्य वाचलं जाईल। त्याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। आज जर जे बघितलं, निरंजन पाटलांच्या कार्यक्रमाला उपस्थिती तशी चांगली होती, परंतु हे साहित्य लोकांसमोर जायला पाहिजे, लोकांनी वाचायला पाहिजे, त्या साहित्यामधून बोध घ्यायला पाहिजे, कारण हे साहित्य परिवर्तनवादी आहे। एखाद्या जे पाखंडवाद आहे, अंधश्रद्धा आहे, ज्या वाईट चालीरीती आहेत त्याच्यावरती हे आघात करणारं साहित्य आहे। देशामधली परिस्थिती काय आहे त्याच्यावरती हे साहित्य आहे। आपले शत्रू कोण, आपले मित्र कोण, वैचारिक, हे जे जाणून घेण्यासाठी साहित्य वाचणे हे गरजेचं आहे असं मला वाटतं। सर, खरंच खूप धन्यवाद, आपण आम्हाला छान मार्गदर्शन केलं आणि आपला जो व्हॅल्युएबल टाइम तुम्ही माझ्या सार्वभौम राष्ट्र या चॅनलला दिला त्या संदर्भात मी तुमचे खूप आभार इथे व्यक्त करते। आणि सर, तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या समस्त सार्वभौम राष्ट्राच्या टीमकडून सप्रेम जय भीम।